My dear friends, in today's video, we are going to discuss about how you can use passive in your daily routine conversation that you should know. Whenever we are talking, try to talk continuously, then one sentence we use active voice. In second sentence, we need to use passive voice. That's why we should have good knowledge of passive voice also. So, let us take one example. मी काल मंदिरामध्ये गेलो मी काल मंदिरामध्ये गेलो. आय वेंट टू टेम्पल येस्टरडे. तिथे एका मुलाला मारल्या जात होतं. आता इथे एके मुलाला मारल्या जात होतं असं मला जर बोलायचं असेल तर अ बॉय वॉज बीइंग बीटन देअर. अ बॉय वॉज बीइंग बीटन देअर हा सेंटेन्स जो आहे हा पॅसिव्ह व्हॉइसचा आहे. हा पॅसिव्ह व्हॉइसचा आहे. पास कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पॅसिव्हसुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं ॲक्टिव्ह गरजेचं आहे. जनरली टेन्सेसमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा यूज करतो. पॅसिव्हमध्ये आपण जनरली टेन्सेसचा यूज नाही करत. तर पॅसिव्हमध्ये जो काही सब्जेक्ट असतो तो अनडुअर असतो. सब्जेक्ट अनडुअर असतो आणि ॲक्टिव्हमध्ये सब्जेक्ट हा डुअर असतो. तर तुम्हाला अशाच प्रकारे टिप्स पाहिजे असतील आणि इंग्रजी सिम्पल आणि इझी वेने शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.